श्यामचे बंधू प्रेम साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने. मे महिन्याची सुट्टी संपवून मी परत दापोलीत शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू झाला होता तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाचा त्यावेळेस आठवण येते. फळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एक दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनंतर नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरूस. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजलेले नव्हते. आम्हाला कोट माहितीच नव्हता. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबाड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा असे मी ठरवून आलो होतो. परंतु पैसे कोठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे 2 आणे देत असत. खाऊच्या पैशातील एकही पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचा मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात निश्चित केले होते. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चाललेली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील. परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावास मी शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्याहाळले होते. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचं जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पसईच्या पाऱ्या, सोनगरच्या पाऱ्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेम पूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रम वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानोटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पसईच्या पाऱ्या दुथडी भरून वाहत होत्या. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात कोट होता. पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुळ्यांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडकड कडकड आवाज गजरत होता. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो.
शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरनं हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडी निखारा शेकण्यासाठी दिला होता. अण्णा आला, आई, अण्णा, धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम, कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडे घरच्या पाऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णांच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली. श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुकाने पाठवला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढला नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत, मी म्हटले. मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असत, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरवले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले. अण्णा, हा बघ, छान होतोय. आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवरून आले. ती म्हणाली. श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर कोणाची दृष्ट नको पडायला. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यातच सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. धन्यवाद.